नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मानव विकास निर्देशांक या विषयावरील लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मानव विकास निर्देशांक या विषयावर हा माझा दुसरा लेक्चर आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत बोलताना मानव विकास निर्देशांकाची संकल्पना मी स्पष्ट करून सांगितलेली आहे. मानव विकास निर्देशांक म्हणजे काय? मानव विकास निर्देशांक मोजताना कोणकोणते घटक विचारात घेतले जातात? मानव विकास निर्देशांक मोजताना कोणकोणत्या घटकांचे निर्देशांक तयार करून ही मोजमाप होत असते? या विषयावरती मी या आधीच्या लेक्चरमध्ये आपणासोबत बोललेलो आहे. आता या प्रस्तुत लेक्चरमध्ये मी भारताच्या मानव विकास निर्देशांकाची सद्यस्थिती सांगत असताना भारताचे मानव विकास निर्देशांक हे जगातील इतर विकसित आणि विकसनशील देशाच्या मानव विकास निर्देशांकाची तुलना करता कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये मानव विकास निर्देशांक समजावून घेत असताना मानव विकास निर्देशांकाचे काही घटक आपण अभ्यासलेलो आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने जे 3 घटक मानव विकास निर्देशांकाची मोजमाप करताना लक्षात घेतले जातात ते म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा या 3 घटकांचा निर्देशांक काढून त्या निर्देशांकाच्या एकत्रीकरणातून मानव विकासाचा निर्देशांक काढला जातो. आरोग्य मोजण्यासाठी सरासरी आयुर्मान लक्षात घेतला जातो. शिक्षण मोजण्यासाठी शाळेत जाण्याचे प्रमाण मोजले जाते आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमानाचा दर्जा मोजण्यासाठी प्रति व्यक्ती उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न मोजला जातो. आरोग्याचा निर्देशांक काढला जातो, शिक्षणाचा निर्देशांक काढला जातो आणि प्रति व्यक्ती उत्पन्नाचा निर्देशांक काढून या तिन्ही निर्देशांकाच्या एकत्रीकरणातून मानव विकास निर्देशांक काढला जातो. आणि मानव विकास निर्देशांकाचं मूल्य हे 0 ते 1 यामध्ये असतं. ज्या देशाचे मानव विकास निर्देशांकाचे मूल्य 1च्या जवळ येतं ते देश मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत उच्च पातळीचे म्हणजे उच्च मानव विकास निर्देशांक असणारे देश समजले जातात. आणि ज्या देशांचे मानव विकास निर्देशांकाचे मूल्य 0च्या जवळ येतं ते देश निम्न मानव विकास निर्देशांक असणारे देश समजले जातात. तर आता आपण जे काही अभ्यासलो ते मानव विकास निर्देशांकाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने अभ्यासलो. आता मी तुम्हाला भारताच्या मानव विकासाची पातळी ही इतर देशांच्या तुलनेमध्ये कशा स्वरूपाची आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सन 2019 मध्ये जे मानव विकास निर्देशांकाचा अहवाल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला त्यामध्ये जगातील एकूण 189 देशांचा मानव विकास निर्देशांक मोजण्यात आला. आणि या अहवालामध्ये जगातील 189 देशांचं वर्गीकरण 4 विविध प्रकारात करण्यात आलं. अतिउच्च मानव निर्देशांक असणारे देश, उच्च मानव विकास निर्देशांक असणारे देश, मध्यम मानव विकास निर्देशांक असणारे देश आणि कमी मानव विकास निर्देशांक असणारे देश अशा 4 प्रकारात जगातील 189 देशांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यापैकी म्हणजेच 189 जगातील विविध राष्ट्रांपैकी भारताचा क्रमांक
मानव विकासाच्या बाबतीत 129वा आहे आणि भारताचे मानव विकास निर्देशांकाचे मूल्य हे 0.64 इतके आहे. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मूल्य 1च्या जवळ असेल तर ते उच्च मानव विकसित देश समजले जातात. म्हणजे मानव विकासाच्या बाबतीत उच्च पातळीवर असणारे देश समजले जातात. आणि मूल्य 0च्या जवळ असेल तर ते निम्न विकसित देश समजले जातात. भारताचं मूल्य 0.64 म्हणजे मध्ये 0 आणि 1च्या मध्ये कुठेतरी असल्या कारणाने भारत हे मध्यम मानव विकास निर्देशांकाच्या यादीत येणारा देश आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. इथे आपण पाहू शकतो अतिउच्च मानव विकास असणारे काही देश हे पहिल्या तक्त्यामध्ये दर्शविलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या तक्त्यामध्ये इथे काही निवडक असे देशांची यादी दर्शवलेली आहे, ज्यामध्ये काही देश मध्यम मानव विकासाचे आहेत आणि काही देश अतिनिम्न पातळीवरील मानव विकासाचे आहेत. तर आपण पहिल्या तक्त्यामध्ये पाहू शकतो इथे नॉर्वे या देशाचा मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर दुसरा जो क्रमांक आहे तो दुसरा क्रमांक स्वित्झर्लंड या देशाचा आहे. तिसरा क्रमांक आयर्लंड, चौथ्या क्रमांक जर्मनीचा आहे. या सर्व देशांमध्ये मानव विकासात निर्देशांकाचं मूल्य आपण पाहिलं तर हे सर्व देशातील मानव विकासाचे मूल्य हे 0.90च्या वरती असल्याचं आपल्याला पाहावयास मिळेल. अमेरिकेचं 0.92, जर्मनीचं 93, 94, 95 अशा पद्धतीने हे मानव विकास निर्देशांकाचे मूल्य हे 1च्या जवळ आहेत. म्हणून हे सर्व देश उच्च मानव विकास असणारे देश म्हणून समजले जातात. आता खालच्या तक्त्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी काही विकसनशील देश आपल्याला पाहावयास मिळतात. इथे चायना ज्याचा क्रमांक 85 आहे, श्रीलंका 71व्या क्रमांकावर आहे आणि भारताचा मानव विकासातील क्रमांक हे 129वा आहे. आणि हे 3 आशिया खंडातील देश मध्यम मानव विकास असणारे देश समजले जातात. आफ्रिका खंडातील 2 देश साऊथ सुदान आणि नायजर हे 2 देश निम्न मानव विकास निर्देशांक असणारे देश आहेत. इथे आपण यांचं मूल्य पाहू शकतो. नायजर हा सगळ्यात शेवटचा देश, शेवटचा क्रमांक असणारा देश 0.37 एवढा निर्देशांक आहे. जे निर्देशांक 0च्या जास्त जवळ असल्या कारणाने निम्न मानव विकास असणारा देश म्हणून हा देश समजला जातो. तर अशा पद्धतीने या 2 विविध तक्त्यांवरून आपल्याला विविध देशातील मानव विकास आणि मानव विकासच्या बाबतीत असणारे त्यांचे मूल्य या ठिकाणी लक्षात येतात. त्यानंतर आपण या तक्त्यामध्ये पाहू शकतो विविध देशाचे मानव विकास हे ज्या घटकांवर अवलंबून आहे त्या घटकांचे निर्देशांक कसे आहेत. म्हणजे मानव विकास निर्देशांक मोजण्यासाठी प्रामुख्याने 3 निर्देशांक काढावे लागतात. आरोग्याचा निर्देशांक नंबर 1, शिक्षणाचा निर्देशांक नंबर 2 आणि राहणीमानाचा दर्जा मोजण्यासाठीचा निर्देशांक नंबर 3. असे 3 निर्देशांकाच्या एकत्रीकरणातून मानव विकास निर्देशांक तयार होत असतो. इथे आपल्याला या तक्त्यात शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान यांचा दर्जा विविध देशांमध्ये कशा प्रकारे आहे हे लक्षात येईल. मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत
पहिल्या क्रमांकाचा जो देश आहे नॉर्वे, ज्याचं मानव विकास निर्देशांकाचं मूल्य सर्वाधिक 0.95 इतकं आहे, त्या देशामध्ये सरासरी आयुर्मान हे 82 वर्ष इतके आहे. शाळेला प्रवेश घेतल्याच्या नंतर किती वर्षांपर्यंत शाळेत त्या ठिकाणी त्या देशातील लोक जातात, त्याचं प्रमाण 18 वर्ष इतकं आहे. आणि सरासरी शाळेला जाण्याचं प्रमाण 12 वर्ष इतकं आहे. आणि त्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न हे जवळपास $68,000 इतके आहे. खरेदी क्षमता तत्वाप्रमाणे $68,000 इतके आहे. या तुलनेत आपण भारताची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये सरासरी आयुर्मान 70 वर्ष आहे. शाळेचं प्रमाण आपण बघितलं तर अनुक्रमे 12 वर्ष आणि 6 वर्ष इतके आहे. आणि दरडोई उत्पन्न हे 7,000च्या जवळपास आहे. म्हणजे नॉर्वे या देशाचे दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा 10 पटीने अधिक असल्याचं आपल्याला लक्षात येईल. तसेच शिक्षणाच्या बाबतीत 6 वर्ष आणि 12 वर्ष म्हणजे शिक्षणाचे जे प्रमाण आहे ते विकसित असणाऱ्या नॉर्वे सारख्या देशामध्ये दुप्पट असल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे भारतातील लोक 6 वर्ष शाळेत जात असतील तर नॉर्वेची लोक 12 वर्षापर्यंत सतत शाळेमध्ये जाण्याचं त्यांचं प्रमाण आहे. जर आपण नायजर या सर्वात निम्न मानव विकास असणाऱ्या देशाचा जर आकडा पाहिला तर आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी या देशातील लोक फक्त 2 वर्षांपर्यंत शाळेत जात असल्याचं लक्षात येईल. आणि यांचा निर्देशांक जो आहे त्यांचा दरडोई उत्पन्न जे आहे ते फक्त $900 इतकं आहे, जे की नॉर्वेचं या देशापेक्षा, नायजर या देशापेक्षा हे खूप अधिक असल्याचं आपल्याला निदर्शनास येईल. तर अशा प्रकारे या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला विविध देशातील विविध घटकांचे निर्देशांक, शिक्षणाची पातळी, सरासरी आयुर्मान आणि राहणीमान कशा प्रकारचा आहे, त्यांचा दर्जा कसा आहे हे या तक्त्यातून आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर इथे आपण या आलेखामध्ये पाहू शकतो 1990 पासून ते 2019 पर्यंत या विविध देशाचा मानव विकासाचं मूल्य कशा पद्धतीने वाढत गेलेलं आहे. मानव विकास निर्देशांकाचं मूल्य नायजर या देशाचं आपल्याला सातत्याने 1990 नंतर वाढत असल्याचं दिसून येईल. तसेच भारताचं मानव विकास निर्देशांकाचं मूल्यही 90च्या नंतर वाढतो आहे हे आपल्याला पाहावयास मिळेल. चायनाचा वाढतो आहे आणि तशाच प्रकारे नॉर्वे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचाही वाढतो आहे. इथे महत्वाची गोष्ट ही आहे की आशिया खंडातील ते 2 महत्वाच्या अर्थव्यवस्था समजल्या जातात, भारत आणि चायना. यामध्ये भारतापेक्षाही चायनाचा मानव विकास निर्देशांकाचं मूल्य हे नेहमीच 1990च्या नंतर अधिकच असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतो. आणि नॉर्वे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या विकसित देशाच्या निर्देशांक आणि भारताचा निर्देशांक यामध्ये फार मोठी तफावत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतो. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो की निम्न मानव विकास असणारे देश त्यामध्ये शिक्षणाची काय परिस्थिती आहे आणि उच्च मानव विकास निर्देशांकाचे देश त्या देशामध्ये शैक्षणिक पातळी कशी आहे हे आपल्याला या काही आकड्यांच्या सहाय्याने सांगता येईल. निम्न मानव विकास असणाऱ्या देशांमध्ये 100 मुलांपैकी फक्त 3 मुलं उच्च शिक्षणासाठी जात असतात आणि 100 मुलांपैकी म्हणजे दर 100 मुलांमध्ये 17 मुलं ही
वय वर्ष 20च्या आधी मयत होतात किंवा मृत्यू पडतात. जर आपण उच्च मानव विकासाच्या बाबतीत, विकसित असणाऱ्या देशांच्या बाबतीत पाहिले तर दर 100 मुलांच्या मागे 55 एवढी अधिक मुलं उच्च शिक्षणासाठी जातात आणि फक्त मयत होणाऱ्या मुलांचं प्रमाण वय वर्ष 20 पेक्षा कमी फक्त 1 इतकं आहे आपल्याला असं पाहावयास मिळेल. तर अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण मानव विकास निर्देशांकाची सद्यस्थिती अभ्यासत असताना भारतासारख्या विकसनशील देशाचा मानव विकास हे जगातील इतर विकसित आणि विकसनशील देशाच्या तुलनेत कशा स्वरूपाचा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल. आपण या ठिकाणी अभ्यासलो. तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.